सुमारे 800 वर्षांपासून अविरत अखंडपणे चालत आलेल्या वारीच्या परंपरेचा विलक्षण सोहळा यंदाच्या वर्षीही पार पडत आहे। या सोहळ्यात लाखो भाविक 21 दिवसांची पायी वारी करून पंढरपूरच्या विठू माऊलीला भेटायला जातात। वारकरी संप्रदायाने पिढ्यानपिढ्या ही परंपरा जपण्याचं काम केलं आहे। आळंदी, देहू, सासवड या संतांच्या भूमीतून पालखीसोबत वारकऱ्यांच्या दिंड्या हरिनामाचा गजर करत पंढरीला प्रस्थान करतात। अशा या वैभवशाली परंपरेला जतन करण्यासाठी PVC पाईप्स आणि फिटिंग्सची भारतातली आघाडीची कंपनी फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडने वारकऱ्यांच्या सेवेचा वसा 2024 सालीही अभिमानाने कायम ठेवलेला आहे। फिनोलेक्स कंपनी आणि पंढरपूरची वारी यांचे नाते गेले 35 वर्षापासून अविरतपणे चालू आहे। 35 वर्षापूर्वी फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड ॲक्च्युली तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज या 2 वाऱ्यांमध्ये वारकऱ्यांसाठी सेवा देत होतं। कालांतराने आपण त्यामध्ये संत गजानन महाराज शेगाव, निवृत्तीनाथ महाराज त्र्यंबकेश्वर, मुक्ताई माता मुक्ताईनगर आणि सोपान काका सासवड ह्या पालख्यांचा त्यात आपण समावेश केला। प्रत्येक दिंडीला आणि प्रत्येक वारकऱ्यांना आपल्याला सेवा कशी देता येईल ते आपण पाहिलं। फिनोलेक्स पाईप्स अँड फिटिंगतर्फे ॲक्च्युली वारकऱ्यांसाठी PP बॅगचं वाटप केलं जातं। ते आपण 4 लाख PP बॅग वाटप करतो, ज्याच्यामुळे त्यांचे कपडे जे असतात रोज वापरणारे कपडे ते भिजत नाही। पाऊस असतो वारीच्या कालावधीमध्ये, तर त्या कालावधीमध्ये पावसात त्यांना भिजू नये म्हणून आपण त्यांना 1 लाख रेनकोटचं वाटप करतो। पायी चालत वारकरी ज्यावेळी निघून चालतो त्यानंतर त्यांना एका ठिकाणावर थांबल्यानंतर मुक्कामाच्या ठिकाणी त्यांना हरिपाठाचं पठण करावं लागतं, तर त्यासाठी आपण हरिपाठचं वाटप पण त्यासाठी वारकऱ्यांना करतो। 25 वर्षांहून अधिक काळ फिनोलेक्स पंढरपूरच्या आषाढी वारीमध्ये सहभागी होऊन वारकऱ्यांची सेवा करत आले आहे। ही सेवा आपण दिल्यानंतर पुण्याच्या बाहेर गेल्यानंतर आपण त्यांची जास्त सेवा घेतो। त्याचे कारण असं आहे की पुण्यामध्ये सर्व सामाजिक संस्था, कंपन्या हे त्यांना सेवा देत असतात। बाहेर गेल्यानंतर आपण आपले CSR पार्टनर मुकुल माधव फाउंडेशन, ज्याची स्थापना 1999 साली झालेली आहे, ते वारकऱ्यांप्रती प्रत्यर्थ सेवा म्हणून वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देतं। वारकऱ्यांसाठी ससून हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण पुणे शहर सोडल्यानंतर पंढरपूरपर्यंत कॅम्प आयोजित करतो, जे पूर्णतः मोफत असतात। अवघाची विठ्ठल याप्रमाणे विठ्ठल सर्वत्र आहे। निसर्गात, पानात, फुलात, शेतात, मळ्यात, पाण्यात, पिकात, अगदी सगळीकडे। लहानात, थोरात, भजनात, अभंगात, कीर्तनात, वारकऱ्यात, थकलेल्यांच्या पायात। इतक्या मोठ्या पायी वारीमध्ये वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी फिनोलेक्सची CSR शाखा मुकुल माधव फाउंडेशनने पालखीच्या मार्गावर प्रमुख ठिकाणी अनेक वैद्यकीय शिबिरे उभारली आहेत। या ठिकाणी वारकऱ्यांची वैद्यकीय तपासणी करून योग्य तो उपचार केला जातो। मलमपट्टीची गरज असेल तर ती देखील व्यवस्था शिबिरात करण्यात येते। वैद्यकीय क्षेत्रातल्या डॉक्टर्स, नर्सेसच्या रूपात जणू पांडुरंगच त्यांच्या भक्तांची काळजी घेतात। वारकऱ्यांना जास्तीत जास्त सेवा देणं की ज्याला आपण फक्त प्रथमोपचार म्हणू, कारण वारीमध्ये साधं सर्दी, ताप, खोकला किंवा पाय मुरगळणं, पायात क्रॅम्प येणं किंवा एखादा काही थोडी इंजुरी झाली, काही फ्रॅक्चर, तर ह्यांना तिथल्या तिथं प्रथमोपचार देऊन त्यांना योग्य ठिकाणी जर गरज असेल तर मग पुढे हॉस्पिटलाइज करणं किंवा काय, हा आमचा त्याच्यामागचा हेतू होता। आणि मुळातच म्हणजे मुकुल माधव फाउंडेशनचा बद्दल जर विचार करायचा मी म्हणलं की वारीची जी संत परंपरा आहे गेले 700 वर्षाची, तर संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी काय सांगितलंय की वृक्ष वल्ली आम्हा सोयरी, तर आपलं वृक्षारोपण हे गेले 15 वर्ष चालूच आहे। जेव्हापासून वारीचा सोहळा सुरू झालाय तर प्रत्येक ठिकाणी जागोजागी
मेडिकल कॅम्पचं आयोजन आपण केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण जे वारकरी भाविक भक्त सहभागी होत आहेत त्यांच्यासाठी ज्या प्राथमिक उपचार आहेत ते उपलब्ध करून दिलेले आहेत. जसं जे महिला भाविक येतात त्यांच्यासाठी सॅनिटरी पॅडचं वितरण केलेलं आहे. तसंच मासिक पाळीच्या वेळेस त्यांना जे पर्सनल हायजीन असते त्याचं महत्त्व सांगण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केलेला आहे. आणि गेल्या बरेच वर्षापासून ससून रुग्णालयाचे जे आंतरवासिता विद्यार्थी आंतरवासिता डॉक्टर्स आहेत ते आणि मुकुल माधव फाउंडेशन यांच्यामार्फत ह्या मेडिकल कॅम्प्सचं दरवर्षी आयोजन केलं जातं. आणि मला आनंद वाटतो की ह्या कॅम्प्सच्या माध्यमातून मी माझं जे मेडिकलचं नॉलेज आहे ते कुठेतरी वापरू शकलो. त्यासाठी मी स्वतःला नशीबवान समजतो. वारी खरं तर वारी पाहिलं तर आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि कामाच्या व्यस्ततेमुळे आम्हाला वारीला जाता येत नाही. पण अशा कॅम्पच्या माध्यमातून आम्हाला भाविक भक्तांची सेवा करायला मिळते, त्याचा आनंद होतोय. आणि आज हा 10वा कॅम्प आहे या वारीमधला, म्हणजे आमचे कॉलेज आणि मुकुल माधव फाउंडेशन यांच्या सहयोगाने झालेला. तर खरंच खूप आनंद होतोय आणि खरंच खूप छान अनुभव होता. आणि वारकरी आहेत त्यांना प्राथमिक आरोग्य सेवा देण्याचं जो आम्हाला करण्याचा अनुभव मिळाला आहे तो खरंच खूप छान आहे. एक छान अनुभव होता वारीमध्ये सर्व करण्याचा, मेडिसिन देण्याचा आणि त्याच्याबरोबर त्यांच्या ज्या छोट्या प्राथमिक गोष्टी त्यांच्यावर त्यांना समजून सांगण्याचा व त्याच्यावर त्यांनी कशी काळजी घेतली पाहिजे ड्रेसिंगची किंवा बाकीच्या गोष्टींची. छान वाटलं मनाला एकदम की लोक एकदम येतात आणि माऊलींच्या थ्रू म्हणजे एखाद्याला असं म्हणजे आपण ड्रेसिंग दिली तर छान आशीर्वाद देतात आणि म्हणतात की असंच सेवा करत राहा. त्याच्यातून एक उत्तेजना निर्माण होते आणि काम करण्याची एक आवड तयार होते, म्हणजे एक आत्मीयता आहे. त्याचबरोबर मुकुल माधव फाउंडेशननी वारकऱ्यांच्या सोयीसाठी आणि वारी म्हणजे दिंडी भिजू नये म्हणून लोणी काळभोर, पिराची कोरोली आणि वाखरी या 3 ठिकाणी परमनंट शेड्स बनवलेले आहेत. त्या शेड्स ग्रामपंचायतला डोनेट करून दिलेले आहेत आपण फ्री ऑफ कॉस्ट, त्यामुळे त्यांचा त्यात रेग्युलर तो पण वापर होतो. शेकडो किलोमीटर पायी चालत ऊन वारा पावसाचा सामना करत हरिनामाचा जयघोष करत वारकरी हसत मुखाने दिंडीत चालत असतात. मैलोन मैल अंतर पार करत असतात. आबालवृद्धांना प्रतिकूल परिस्थितीत वारीमध्ये चालण्याची ही शक्ती विठ्ठलाच्या भक्तीतून आणि नामसंकीर्तनातून वारकऱ्यांना मिळते. विठ्ठलाच्या भक्तीची शक्ती अलौकिक आहे. भक्ती ही निस्वार्थ सेवेत आहे. पंढरपूरच्या वारीचं महत्त्व हे फक्त धार्मिक आणि आध्यात्मिक नाही, तर महाराष्ट्राच्या सामाजिक जडणघडणीत याची मुळं दडलेली आहेत. देखिए, फिनोलेक्स आज की तारीख में सही मायने में और सब मायनों में एक नेशनल पाइप्स एंड फिटिंग्स कंपनी है. हम लोग नॉर्थ में डोमिनेट करते हैं, वेस्ट और साउथ हम मार्केट लीडर हैं एंड ईस्ट पे काफ़ी फास्ट ग्रो कर रहे हैं. लेकिन हमारी शुरुआत, हमारी जड़ें और इस कारण हमारी आत्मा महाराष्ट्र में बसती है. और महाराष्ट्र के सभी त्योहारों, सभी परंपराओं में सबसे अहम परंपरा है वारी की. और इस कारण हम भी वारी से कई सालों से जुड़े हुए हैं. ये बस एक और ज़रिया है जिसमें हम महाराष्ट्र के किसानों से, महाराष्ट्र के बाकी जनता से हम लोग जुड़ पाते हैं, उनकी सेवा में कुछ कर पाते हैं. इसलिए वारी हमारे लिए बहुत महत्व रखती है एंड हमारा वारी से इस तरह का नाता कई सालों से रहा है. फिनोलेक्स और वारी काफ़ी क्लोज संबंध है, काफ़ी नज़दीकी संबंध है. आप पंढरपुर जाएंगे तो आपको वहाँ पे चंद्रभागा नदी के तट से ही आपको फिनोलेक्स दिखना शुरू हो जाएगा. हम लोगों का साथ जिस दिन वारी शुरू होती है आनंदी में और देहू में, हम लोग वहाँ से वारी के साथ जुड़ना शुरू करते हैं. रास्ते भर जो पदयात्री हैं उनको हम लोग छोटी छोटी सुविधाएं हम लोग रास्ते भर जब तक यात्रा संपूर्ण नहीं हो जाती हम लोग करते रहते हैं वारी के लिए.
वारकरी हे प्रामुख्याने महाराष्ट्रातल्या कष्टकरी शेतकरी समाजातून येतात. फिनोलेक्स आणि शेतकऱ्यांचं नातं वारीच्या सोहळ्यातून अधिकाधिक बळकट झालेलं आहे. गुरुळी कांचनला आम्ही थांबलो होतो, त्यांनी आम्हाला लगेच घेतलं, तुमच्या पिशव्या दिल्या, रेनकोट सुद्धा वाटले. पिंपरी चिंचवडला सुद्धा तुमचा चालू होतं वाटप. आणि वारीमध्ये सगळ्यात जास्त जर वाटपाच्या बाबतीत जर असं तर फिनोलेक्सचा फार मोठा वाटा आहे. आणि तुम्ही रस्त्याने जर बघितलं, पाठीमागं बघा, कुठेही बघा, तुमच्या फिनोलेक्सच्याच पिशव्या, झालेली वाटप, ठेवलेलं सामान सगळे फिनोलेक्समध्येच आहे. फिनोलेक्सचं नातं जर सांगायचं ठरलं तर आता आम्हाला आठवत नाही तसे आमच्या घरच्या वाडवडिलांनी सुद्धा फिनोलेक्सचीच पाईपलाईन केलेली होती. आणि त्याच्यानंतर आम्ही सुद्धा आता जी एक पाईपलाईन केली ती सुद्धा आम्ही फिनोलेक्सचीच, म्हणजे जो फिनोलेक्सचा जो दर्जा आहे तो एक अतिशय उत्तम आहे. त्याच्यामुळे सर्व शेतकरी वर्गामध्ये फिनोलेक्सचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. देऊपासून जर फिनोलेक्स म्हटलं तर तुम्ही प्रत्येक जिथं वारीचा मुक्काम आहे म्हणजे पालखीचा, तर त्या प्रत्येक ठिकाणी फिनोलेक्सची जाहिरात झालेली आहे प्रत्येक ठिकाणी. आणि तुम्ही आता वारीच्या स्टार्टपासून जर पाहिलं तर शेवटच्या टोकापर्यंत प्रत्येक वारकऱ्याच्या हातात, खांद्यावरती किंवा डोक्यावर फिनोलेक्स शिवाय दुसरी कुठलीच पिशवी दिसत नाही. अगर फिनोलेक्स पाइप्स एंड फिटिंग्स की बात की जाए तो प्रभु के कार्य के लिए हम प्रतिबद्ध हैं. हमने अपनी शुरुआत भी महाराष्ट्र से की, जहाँ पे हमें लोगों से बहुत प्रेम और स्नेह मिला, और विट्ठल जी की हमेशा कृपा हम पे रही है. तो वारी में हम पिछले 30 सालों से कार्यरत हैं और इसमें अपना हिस्सा लेना और लोगों की सेवा करना अपना कर्तव्य भी मानते हैं और प्रसन्नता का प्रतिबिंब भी. फिनोलेक्स में और किसानों में कभी भी एक विक्रेता और एक ग्राहक का रिश्ता नहीं रहा है. हम लोग फिनोलेक्स को हमेशा ही फिनोलेक्स परिवार कहते आए हैं और इस परिवार के सबसे बुज़ुर्ग और सबसे बड़े सदस्यों में महाराष्ट्र किसान हैं. तो हम जब उनको एज ए कस्टमर भी जब मिलते हैं, जब उनको हम पाइप बेचने के लिए भी जब मिलते हैं, तो भी हम उनको एक सेवा भाव से ही देखते हैं कि आज ये लेकर जाएं तो इनको 20-25 साल तक इसकी तकलीफ ना आए. इसीलिए हमारा टैगलाइन भी कहता है, पीढ़ियां बदलेंगी, पाइप नहीं. उद्दिष्ट तुमचे चांगले तसं पाहिजे तर तुमच्या पिशवीवरती पांडुरंगाचा फोटो असतो. आणि विशेष म्हणजे जर पांडुरंगाचा फोटो जर पिशवी असला, वारीबद्दल तर चांगलेच, तुमचं कार्य चांगलंच आहे. वारीबद्दल कार्य तुमचं या पिशव्या वगैरे आणखी तुम्ही काही काही जे राबवले ते एकदम उत्कृष्ट आहे आणि चांगल्या दर्जाचं आहे. अगर किसानों की बात की जाए तो उनके साथ हमारा रिश्ता बहुत ही घनिष्ठ है, या कहिए एक बहुत अच्छी दोस्ती है. हम उनके जीवन में सुख दुख, खुशियाँ, जश्न, हर चीज़ में हम शामिल हुए हैं और इसके लिए हम उनका धन्यवाद भी करना चाहते हैं और आगे भी एक इम्पॉर्टेंट रोल प्ले करेंगे और एक आपस में सत्कार का भाव है. फिनोलेक्स कंपनी नावाजलेली आहे, जसं नाव आहे तसंच त्यांचे पाईप पण त्याचप्रमाणे आहेत. त्याच्यामुळं शेतकऱ्यांचा जे विश्वास आहे फिनोलेक्स कंपनी संग आणि फिनोलेक्स कंपनीचे जे नातं तयार झालेलं आहे त्याच पद्धतीने फिनोलेक्स कंपनी जे वारकऱ्यांना मदत करते, पिशव्या, रेनकोट, फिनोलेक्स कंपनीचं जसं नाव आहे तसेच त्यांचं पाईप पण आहे. मी एक ड्रायव्हर आहे. ही कंपनी कुठं आहे मला माहिती आहे. मी रत्नागिरीवरून 35 वर्ष झालं पाईपच वाहतोय आणि आज वारीला चाललेलो आहे ट्रक घेऊन. आणि या वारीला जात असताना फिनोलेक्स कंपनीनी जी वारकऱ्यांना मदत करायचं काम केलंय त्याबद्दल मी फिनोलेक्स कंपनीचे आभार मानतो. मला जसं कळतं तेव्हापासून आम्ही पण फिनोलेक्सचे पाईप वापरतोय
आणि फिनोलेक्सनी आमच्या वारीसाठी ते 100 रेनकोट आणि 300-400 पिशव्या दिल्या. त्याच्यामुळे वारकऱ्यांना त्याचा फायदा झाला आहे. पावसापासून त्याचं संरक्षण झालं आहे आणि फिनोलेक्सला मी आमच्या वारीतर्फे शुभेच्छा देतो. वैद्यकीय क्षेत्रातली मंडळी जशी वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेत असतात, तसंच पोलीस प्रशासन वारी अतिशय शांततेत, सुरक्षित आणि नियोजनबद्ध व्हावी याची काळजी घेत असतात. वारीची देखरेख करणाऱ्या पोलिसांना रेनकोट वाटप करतात. अगर आपके घर में कोई भी त्योहार होता है, खुशी का मौका होता है, आप क्या करते हैं? आप सब एक साथ हाथ मिलाते हैं. वैसे ही वारी में हम पूरा फिनोलेक्स परिवार हाथ में हाथ जोड़े अपनी एक जिम्मेदारी निभाते हुए इसमें अपना दिल भी लगाते हैं. चाहे वो एम्प्लॉय हो, डीलर हो, रिटेलर हो, वेंडर हो, कोई भी हो, इसको पूरा अपनी जी जान लगा देते हैं. सिर्फ एक ही मूल भाव होता है, वो ये है कि सब कुछ कुशल मंगल. अजून एक खास गोष्ट म्हणजे या सगळ्यासोबत हरिपाठाचं पुस्तक सुद्धा दिलं जातं. अखंडपणे सुरू असलेली वारीची परंपरा जतन आणि समृद्ध करण्यासाठी फिनोलेक्स नेहमीच कटिबद्ध आहे. प्रत्येक वारकऱ्यांसाठी हरिपाठ पठण केल्याशिवाय त्यांचा दिवस संपत नाही. तर असे हरिपाठचे सुद्धा आपण प्रत्येक वारकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे आपण प्रयत्न करतो. म्हणजे प्रत्येक PP बॅग जिथं वाटप करतो, जिथं केंद्र आहे तिथं हरिपाठ सुद्धा आपण वाटप करतो. त्यामुळं वारकऱ्यांची जी आसक्ती आहे किंवा जी आपुलकी आहे ह्याच्यामध्ये वाढ होण्यास आपण मदत करतो. पंढरपूरमध्ये ज्यावेळी दर्शन रांग असते, दर्शन रांगमध्ये सगळेजण आसुसलेले असतात पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनासाठी. पण हे लोकांचं आपण कॅप्चर केलं की त्यांची ही जी ओढ आहे त्या ओढ कशी पूर्ण करता येईल त्या पद्धतीने आपण एक मोठी स्क्रीन चंद्रभागा घाटावर लावलेली आहे, जिथून त्यांना लाईव्ह दर्शन 24 तास विठ्ठलाचं मिळतं. ही स्क्रीन आता आपली तिथे चालू आहे. त्या स्क्रीनमार्फत त्यांना विठ्ठलाचं दर्शन मिळतं. म्हणजे रांगेत पण ते भजन म्हणत हे विठ्ठलाचं दर्शन करत जातात. पंढरपूर आणि वाखरीच्या मध्ये 20वा मंदिर जे आहे त्या 20वा मंदिरमध्ये प्रत्येक दिंडीला, प्रत्येक पादुकांना एक प्रदक्षिणा घालावी लागते विठ्ठल मंदिराला. तिथे आपण आपलं खिटे परिवारातर्फे आणि फिनोलेक्स इंडस्ट्रीजतर्फे प्रत्येक पालखीचं आपण स्वागत करतो. त्यांना श्रीफल, हार आणि शाल देऊन त्यांचं स्वागत करतो. ही आपण पण ॲक्टिव्हिटी तिथं कॅरी करतो. ह्या आपण पंढरपूरच्या ॲक्टिव्हिटीसाठी आपण योगदान भरपूर देतं. रामकृष्ण हरी फिनोलेक्स आणा घरी. रामकृष्ण हरी फिनोलेक्स आणा घरी. फिनोलेक्सला आणलं पाणी, शेत पिकली सोन्यावाणी. रामकृष्ण हरी PVC पाईपातून पाणी जातं झुळझुळ वाणी. आमचं पीक पिकतंय सोन्यावाणी. रामकृष्ण हरी. महाराष्ट्रात खोलवर रुजलेली कंपनी आणि कृषी क्षेत्रातील आघाडीची कंपनी म्हणून फिनोलेक्स वारीकडे ग्राहकांशी आपले संबंध मजबूत करण्याची आणि या महत्त्वपूर्ण परंपरेत अर्थपूर्ण सेवारूपी योगदान देण्याची संधी म्हणून मित्र असं म्हणेन की पिढ्यानपिढ्या पंढरीची वारी चालत राहिली आहे. पिढ्यानपिढ्या फिनोलेक्स त्यांच्या साथीने उभा आहे. त्यासाठी सर्व वारकरी बंधूंना सगळ्यांना फिनोलेक्स परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा. लोकसभा निवडणूक